नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये तुमचं स्वागत आहे. ईश्वरी विचारत असते की आजी, मला सांगा की मामींचा स्वभाव अगोदर असाच आहे का? म्हणजे पहिल्यापासून ते अशाच वागतात का, की काही घडलं होतं म्हणून? तेव्हा आजी म्हणते की नाही गं, तिचा स्वभाव ना अगोदरपासूनच असा आहे, फटकळ. कोणाला काय बोलेल ना काहीही सांगता येणार नाही. म्हणजे तिला समजतच नाही की आपण बोलल्यामुळे समोरच्याला वाईट वाटू शकतं किंवा त्याला त्रास होऊ शकतो. या गोष्टी तिच्या समजण्याच्या अगदी पलीकडेच आहेत. आणि म्हणतात ना की स्वभावाला औषध नसतं, तसंच आहे वल्लरीचं. म्हणजे ती समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता पटकन बोलून टाकते. आणि तसंही शेवटी सुरुवातीपासून आपल्यावर झालेले संस्कार तेही महत्त्वाचे असतातच ना, त्यामुळे हे सगळं घडतं. जाऊ दे, काही हरकत नाही. तिचा स्वभाव सुरुवातीपासून तसा आहे म्हणून काही नाही. मग आता ईश्वरी म्हणते की मग त्यामुळे काही प्रॉब्लेम व्हायचे का अगोदर? तेव्हा ती म्हणते की अगं, तिच्या या स्वभावामुळे ना आपल्या सात्विकाला पण खूप राग यायचा तिचा. खूप कशीही वागायची. म्हणजे लग्न होऊन आली आणि सात्विक कशी बरोबरी करायला लागली. म्हणजे सात्विकाचं सासर तसं श्रीमंत होतं, पण हिचं तसं नव्हतं ना. अवी हा छोट्या मोठ्या नोकऱ्या करून सगळं काही सांभाळण्याचा प्रयत्न करायचा. अवीला सगळं काही जमायचं नाही. म्हणजे तो प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र करायचा. पण रमाकांत रावांचा मोठा बिझनेस होता आणि सात्विकाकडे तसं सगळं काही व्यवस्थित होतं. त्यामुळे वल्लरीला तिचा राग यायचा. म्हणजे कसं आहे ना की तिचं व्यवस्थित यामुळे हिच्या जळफळाट व्हायचा. पण हे सगळं खूप चुकीचं होतं हे तिला किती वेळा आम्ही समजवायचो, पण तरीही तिला समजायचं नाही. ती अवीला नको नको ते घालून पालून बोलायची. त्याच्यात सगळ्या गोष्टींविषयी, पैशांविषयी. आणि तिला अगोदरपासून श्रीमंतीची हाव, त्यामुळे तिला आणखीनच अवीला बोलावंसं वाटायचं. याचा राग हा व्हायचा तिला आणि खूप चिडचिड करायची ती. आणि हेच मात्र वल्लरीला आवडायचे नाही, कारण भरल्या संसारात तिची खूप चिडचिड असायची. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की म्हणजे दोघींमध्ये नोकझोक व्हायची का? तसं ननंद भावजांमध्ये छोटी मोठी नोकझोक होतच असते. ती म्हणते की हो, म्हणजे जोपर्यंत गोष्टी साड्या आणि कपड्यांपर्यंत होत्या तोपर्यंत ठीक होत्या. तुला माहिती आहे का वल्लरी काय करायची? जे सात्विकाचे दागिने वगैरे असायचे ना, किंवा नवीन नवीन साड्या, हे वल्लरी तिला न विचारताच घ्यायची आणि नेसून घालून मोकळी व्हायची. ती तिची हौस पूर्ण करायची असं सात्विका समजून घ्यायची. म्हणजे आपल्याच भावाची बायको आहे, त्यामुळे सात्विका तिला काही बोलायची नाही, कारण की उगीचच घरामध्ये वाद नको. परंतु एक दिवस तो वाद विकोपाला गेला होता. म्हणजे छोटी नोकझोक राहिली नव्हती ती. एकदा काय झालं की रमाकांतरावांना अवॉर्ड मिळाला होता, त्यासाठी त्यांनी एक छोटीशी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्येच आता वल्लरीचा अपमान झाला होता. तेव्हा ईश्वरी विचारते की नेमकं काय केलं होतं मामीने तेव्हा? तेव्हा मग ती सांगते की अगं, काय झालं होतं की त्या पार्टीच्या दिवशी रमाकांतरावांना सोन्याचं सोन्याचा कॉईन मिळाला होता आणि सोन्याचा पुरस्कार होता तो. आणि हे त्यांच्यासाठी खरंच सन्मानचिन्ह खूप मोठं होतं. परंतु वल्लरीने त्याचाही विचार केला नव्हता. वल्लरीने ते चोरलं होतं. आणि जेव्हा शोधायची वेळ आली तेव्हा मग वल्लरीच्याच कुशीमध्ये, म्हणजेच वल्लरीने स्वतःच्याच कमरेत ते खोचून ठेवलं होतं पदरामागे. आणि हे सात्विकाला कळलं. त्यामुळे सात्विकाने भर पार्टीत तिच्या कानाखाली वाजवली होती आणि हे सगळं इतकं घडलं होतं. तेव्हा ईश्वरीला हे सगळं ऐकल्यावर धक्काच बसलेला असतो. आता मामी ही मामासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की हे घ्या हो, तुमच्यासाठी चहा आणि तुमच्या आवडीचे हे घ्या बिस्किट्स त्याच्याबरोबर. तेव्हा मामा म्हणतो की अरे बापरे, म्हणजे वल्लरी, मला ना हे सगळं पाहून धक्काच बसतोय. तू हे सगळं करतेस त्यामुळे ना मला अगदी वेगळं वाटतंय बघ. वल्लरी म्हणते की वेगळं काय वाटायचं आहे त्याच्यात, नेमकं काय आहे? तेव्हा मग मामा म्हणतो की अगं तसं नाही, म्हणजे मी बघतोय की तू हे सगळं वेगळ्या प्रकारेच हँडल करते. आज तू चक्क माझ्यासाठी चहा घेऊन आली, त्यात ही बोनस म्हणून ही बिस्किट्स. वा वा, खरंच भारी, म्हणजे कौतुक वाटते आज नक्की. मग ती म्हणते की नाही, म्हणजे मी माझ्यासाठी चहा घेतच होते ना, मग म्हटलं की तुमच्यासाठीही आणावा म्हणूनच दिला, बाकी काही नाही. तेव्हा घ्या, कसा वाटतोय सांगा. तेव्हा मामा चहा पितो, म्हणतो की हो हो, बरा झाला आहे तसा, वाईट नाही झालं, चांगला प्रयत्न केला आहेस तू, छान छान, असं मामा कौतुक करतो. ती म्हणते की बरं, मी काय सांगते की तुम्ही मला म्हणत होतात ना अर्णव मोबाईल काहीतरी घेऊन गेला आहे रिपेअर करण्यासाठी, मग तो रिपेअर झाला आहे का, काय करतो आहे त्याला जरा विचारा ना, म्हणजे नक्की एकटंच गडबड करतो आहे सगळं म्हणून म्हटलं. तेव्हा मामा तिच्याकडे बघत बसतो आणि म्हणतो की काय वल्लरी, चक्क तुला आज अर्णवची काळजी वाटते. ती म्हणते की मग काळजी वाटणारच ना, तुम्ही असं कसं बोलताय? म्हणजे शेवटी काही झालं तरी हे भाचाच आहे तो आपला. आणि रमाकांतरावांचा अचानक मर्डर झाला आहे, त्यामुळे सगळं त्यांच्यावरच येऊन ठेपलं आहे ना, म्हणजे आपल्याला ही चौकशी करायला हवी.
जर काही मदत करायची असेल तर आपणही केली पाहिजेच की. तो एकटा पोरगा कुठे कुठे धावणार आहे, असं वल्लरी बोलते. तेव्हा मामा म्हणतो की म्हणजे खरंच वल्लरी, आज तुझे वारे नाव वेगळ्या दिशेने वाहतं तसंच वाटतंय. आज चक्क तू विचार करतेस. नाही नाही, चांगली गोष्ट आहे ही. तेव्हा ती म्हणते की हो, मग मी तेच बोलते ना तुम्हाला, प्रत्येक वेळेला मी चुकीचा विचार करेन असं नाही. म्हणजे मीही तो चांगला विचार करू शकते, हे तुम्हाला कधी कळणार आहे काय माहिती. तेव्हा मामा म्हणतो की हो, तेही तुझं बरोबर आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की तसं नाही, तो सगळं काही करतोय. आता ती मंजुळा ती गायब झाली. मध्येच या मोबाईलचं प्रकरण निघालं. आता तो मोबाईल रिपेअर होतोय, कसं होतंय, सगळं होतंय का व्यवस्थित, की आपली काही गरज लागणार आहे, हे जर विचारलं तर बरं होईल. मामालाही तिचं म्हणणं पटतं. नंतर मग आता आजी म्हणते की पण ईश्वरी, हे सगळं आज तू असं अचानक का विचारलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, त्याचं काय ना आजी, की या सगळ्या गोष्टी आहे ना खूपच वेगळ्या असतात आणि पूर्वीच्या गोष्टी खरं तर काढणं हे चुकीचं, पण तरीही त्यातूनच काहीतरी आपल्याला समजत असतं. तेव्हा मग आजी म्हणते की ईश्वरी बाळा, तुला एक गोष्ट मी सांगते, ते म्हणजे की हे सगळं आहे ना, हे कोणालाही माहीत नाही आहे हा, आणि हे कोणालाही सांगू नकोस तू, कारण की त्यावेळेला मुलं तर लहान होती. त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं वेगळं चित्र उमटलं जातं. आणि वल्लरीचं म्हणशील तर त्या प्रकरणानंतर जेव्हा सात्विका आम्हाला सगळ्यांना सोडून गेली ना, त्यानंतर तिने अंजली आणि अर्णव दोघांचाही अगदी मनापासून मुलांप्रमाणे सांभाळ केला होता. आकाशप्रमाणेच ती त्यांना वागणूक द्यायची. अगदी आपल्या मुलांप्रमाणे ती प्रेम द्यायची त्यांना. त्यामुळे खरं बघायला गेलं तर तिच्या स्वभावाचं असं स्पष्ट काही सांगता येत नाही, कधी एका टोकाला तर दुसऱ्या टोकाला. त्यामुळे हे सगळं ठीक आहे, पण ईश्वरी, हे सगळं तू कोणालाही सांगू नको. मी तुला सांगितलं कारण की तुला सांगणं खरंच महत्त्वाचं वाटलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो आजी, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल थँक्यू, असं म्हणून ईश्वरी आता चहा देऊन आजीला तिथून निघून गेलेली असते. मग ईश्वरीलाही जरा विचित्र गोष्टी कळतात, त्यामुळे तिलाही काही सुचेनासं झालेलं असतं. त्यानंतर अर्णव अर्णव असं म्हणून मामा आता त्याला फोन लावत असतो. वल्लरी म्हणते की अहो, कसला विचार करताय, लावा की फोन. मग तो म्हणतो की हो अगं लावतोय, मी फोनच लावतोय, पण ना हे प्रकरण ना मला जर असं वेगळं वाटतंय, म्हणजे काही वेगळा प्रकार चालला आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, तुम्हाला फोन लावल्याशिवाय कसं कळणार आहे. मामा म्हणतो की रमाकांत रावांचा फोन सापडणं, तेवढ्यातच फोनवर बोलणं झालेलं असतं आणि रमाकांतबद्दल ते सांगतात की हो, तो जो फोन आहे ना तो अर्णवला सापडला आणि तो त्याने कुठला मॉल आहे त्या शॉपमध्ये दिला आहे रिपेअर करण्यासाठी. होईल, सगळं व्यवस्थित होईल. आता मात्र अर्णव डेटा रिकवर करेल आणि त्यामध्ये नक्की काय आहे मारेकरीही सापडेल. तेव्हा वल्लरी मुद्दाम नाटक करते की देवा, सापडू दे रे सगळं. तेव्हा मामा तिच्याकडे बघत राहतो. आता वल्लरीला जेव्हा शॉप कळतंय तेव्हा वल्लरी काही शांत बसणारी आहे. वल्लरी लगेच निघालेली असते तो मोबाईल मिळवण्यासाठी. आता ती त्या मोबाईलच्या शॉपमध्ये येते आणि म्हणते की मला ना जरा एक मोबाईल रिपेअर करायचा होता, होईल ना. तेव्हा तो म्हणतो की हो, तुम्ही मोबाईल रिपेअरिंगच्या शॉपमध्ये आलाय ना, मग होईल तुमचं काम. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ, हा मोबाईल आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ओके, होईल मोबाईल रिपेअर, पण मला सांग खर्च किती येणार आहे. तेव्हा तो म्हणतो की याचा खर्च जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपये येईल. वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, चालेल. आणि आणखी एक गोष्ट, मला ना एक मोबाईल आहे तुझ्याकडे ऑलरेडी रिपेअर करण्यासाठी, तो मोबाईल मला कलेक्ट करायचा आहे. हे बघ दाखवते. काही वेळापूर्वी हा मुलगा आला होता मोबाईल घेऊन, त्याने जो मोबाईल दिला असेल ना तो प्लीज मला मोबाईल दे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही सॉरी मॅडम, मी तुम्हाला तो मोबाईल देऊ शकणार नाही, कारण की मी असं करू शकत नाही. जो या व्यक्तीचा कस्टमर असेल मोबाईलचा त्यालाच मी मोबाईल देऊ शकतो. वल्लरी म्हणते की अरे असं काय करतोस तू, मोबाईल हा दिलास तर काही फरक नाही पडणार आहे. अरे त्याचं काय ना की तो जरा मोठा माणूस आहे, बिझनेसमॅन आहे तो, म्हणून त्याने मला पाठवलं आहे मोबाईल घेण्यासाठी. पण तू उगीचच या सगळ्या गोष्टींना ताण देऊ नकोस, ते माझ्याकडे तू मोबाईल दे. तो म्हणतो की नाही सॉरी, मी मोबाईल देऊ शकत नाही, कारण की आमची तशी पॉलिसीच आहे, ज्याने मोबाईल दिला आहे. नाहीतर तुम्ही एक काम करा ना, कॉल करा किंवा मला व्हिडिओ कॉल लावून द्या आणि सांगा की मोबाईल द्या माझ्याकडे म्हणून, मग मी तुम्हाला देऊ शकतो. वल्लरी म्हणते की अरे तू जास्त शहाणपणा करतो आहेस का, तो मोठा माणूस आहे, बिझनेसमॅन आहे, त्याला वेळ नसतो, म्हणून त्याने मला पाठवलं होतं, तुला कळत नाही का. तेव्हा तो म्हणतो की नाही मला कळत नाही, जोपर्यंत ते येणार नाही तोपर्यंत मी नाही देणार. वल्लरी भडकते आणि म्हणते की हे बघ, जास्त शहाणपणा करायचं नाही, समजलं ना, नाहीतर तुझे काय हाल करीन ना ते तुलाही कळणार नाही. तो म्हणतो की हे बघा मॅडम, माझ्याच दुकानामध्ये येऊन मला धमकी द्यायची नाही, समजली ना, चला निघा इथून, तुमचा हा पण मोबाईल घेऊन जा. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे जरा शांत हो, किती गरम डोक्यानं चालशील. आता वल्लरी पण शांत होऊन त्याला बोलत असते.
आणि म्हणते की मला तुला एक गोष्ट सांगायची होती, ते म्हणजे हा जो मोबाईल देणार आहेस ना, त्याच्या बदल्यात मी तुला कितीही पैसे देऊ शकते. सांग किती हवेत तुला पैसे? 1,00,000 हवेत, 5,00,000 हवेत की 15,00,000 हवेत? तेव्हा तो लगेचच त्याची नियत फिरते. तो म्हणतो की काय बोलताय मॅडम तुम्ही? प्लीज असं काही बोलू नका आणि माझी मस्करी करताय का? तेव्हा ती म्हणते की नाही, मी मस्करी अजिबात करत नाही आहे. मी जे काही सांगते ते अगदी व्यवस्थितपणे ऐक. हा मोबाईल माझ्या ताब्यात दे आणि मी तुला काही पैसे देते. पैसे घ्यायचे आणि इथलं मोबाईलचं शॉप बंद करायचं आणि गपचूप बाहेर होऊन जायचं, म्हणजे इथून फरारच होऊन जायचं. पैसे भेटले की तुझी मालामाली सुरू होईल. किती काही झालं तरी इथे तुला जास्त पैसे मिळणार नाही आहेत, त्यामुळे माझ्याकडून पैसे घे आणि तुझ्या फायद्याचंच आहे हे सगळं. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, पण मग किती पैसे देणार आहात तुम्ही मला? तेव्हा ती म्हणते की देते, 15,00,000 देते चालेल, पण इकडचा सगळा गाशा तुला गुंडाळावा लागणार. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, मी सगळं काही बंद करतो, पण एक गोष्ट नक्की की मला तुम्ही पैसे द्यायचे. तेव्हा ती म्हणते की हे घे 1,00,000 रुपये ॲडव्हान्स असं समज आणि इथून निघायचं मला मोबाईल देऊन. बाकीचे पैसे तुझं अकाउंट नंबर वगैरे सगळे डिटेल्स दे, मग तिथे मी पाठवते पैसे आणि नक्की पाठवणार, समजलं? तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम तुम्ही फसवत नाहीत ना मला? तेव्हा ती म्हणते की अरे फसवणार कसं? हे 1,00,000 रुपये जे तुला दिलेत, आता फसवायची काय गोष्ट आहे? त्यामुळे घे आणि चल लवकर कामाला लाग आणि हा मोबाईल मला दे. आता मात्र वल्लरीला मोबाईल मिळतो आणि ती खूप खुश झालेली असते. दुसरीकडे नम्रता किचनमध्ये येते. बघते तर किचनमध्ये सगळं जेवण अर्धवट असतं. पोळ्या बनवायच्या असतात, भाजीला फोडणी घालायची असते. ती सगळं बघत असते आणि म्हणते की हे काय, ही ईश्वरी हे सगळं इथेच सोडून कुठे गेली? म्हणजे सगळं काम करायचं अजून बाकी आहे आणि ही गेली तरी कुठे? आता मात्र नम्रताला खूप राग आलेला असतो. ती विचार करते की नाही, हे सगळं जे काही आहे ना ते खरंच खूप विचित्र आहे. मला माहिती आहे हे सगळं नाही इशू मुद्दाम करते, माझ्या अंगावर पडावं ना म्हणून हे सगळं हिचं सुरू असतं. ही गेली असेल कुठंतरी. तेवढ्यात आता किचनमध्ये असताना आकाश अगदी लाडाने नम्रतेच्या मागून येतो आणि तिला मागून मिठी मारतो. तेव्हा ती पटकन आता त्याला बाजूला अशी ढकलल्यासारखी करते आणि म्हणते की जरा बाजूला व्हा, मला माझं काम करू दे. तेव्हा तो म्हणतो की काय झालं तुला नम्रता? तेव्हा ती म्हणते की काही व्हायला कशाला पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे ना मला खूप कंटाळा आला आहे, सारखं सारखं तेच आपलं. तेव्हा तो म्हणतो की एक्झॅक्टली काय झालं आहे मला सांगशील का तू? ती म्हणते की काय सांगायचं आहे, आणखी वेगळं काही आहे का या घरामध्ये? म्हणजे मी इथे किचनमध्ये येऊन बघते तर ह्या इशूने काहीच केलेलं नाही आहे आणि तिला वाटलं असेल की नमुताई आहे ना, मग ती करेल सगळं, मी कशाला करू? त्यामुळे हे काय बघा पसारा सगळ्या तसाच ठेवला आहे. आता भूक लागली तर सगळेजण मला विचारणार की काय अजून रेडी नाही आहे का जेवण तुझं? पण इशूला समजत नाही का इथे आहे ना, तर तिला करायला नको आहे का हे सगळं? माझा मूड ना खूप खराब झाला आहे. तेव्हा तो मध्येच बोलतो की तसंही कधी मूड तुझा चांगला असतो. ईश्वरी येते आणि म्हणते की ताई काय म्हणालीस तू? तेव्हा ती म्हणते की काय म्हणालीस म्हणजे काय? ईश्वरी म्हणते की ताई तू आता जे काही म्हणालीस ना ते मी ऐकलं आणि मी असंच टाकून जाते, जबाबदारी झटकते असं का म्हणतेस तू? मी असं कधीही केलेलं नाही आहे. अगं मी फक्त आता आजींसाठी चहा घेऊन गेले होते आणि त्यांच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून वेळ लागला, बाकी काही नाही. आणि तू असं बोलू कसं शकतेस, म्हणजे इतकं वाईट तुझ्या मनामध्ये कसे काय विचार येत आहेत? तेव्हा ती म्हणते की इशू विचार येत नाही आहेत, तू तसं वागते ना म्हणून मला तसं करावं लागते. तेव्हा ती म्हणते की अगं अशा काही भाग नाही आहे, मी तुझ्यावर काहीही जबाबदारी वगैरे टाकलेली नाही आहे, फक्त मी माझं काम करण्यासाठी थोडं बाजूला गेले होते बस, आता आली आहे मी, सगळं करणार आहे मी. ती म्हणते की कधी घरातल्यांनी सगळ्या जणांनी भूक लागली आहे असं बोलल्यावर? आणि तुला काय गं, मी हे सगळं जास्त बघत असते ना, त्यामुळे सगळेजणं मला जाब विचारतील की अजून कसं काही झालेलं नाही आहे, अजून पोळ्या नाही झाल्यात, अजून भाजी, बाकी सगळं आहे, मग नक्की तू काय करत होतीस? तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई प्लीज हे असं तुझ्या मनात जे काही आहे ना ते काढून टाक, असा विचार चुकीचा अजिबात करू नको. ती म्हणते की कसा नको करू इशू विचार, सांग ना मला. अगं हे सगळं जे काही चालू आहे ते बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक वेळेला तू माझ्यावरतीच या सगळ्या गोष्टी टाकतेस, म्हणजे मी मूलकरी नसल्यासारखं. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई अगं प्लीज असं काहीही बोलू नको, मी असा खरंच काही विचार केलेला नाही आहे. तू इतक्या टोकाला गोष्टी घेऊन जातेस की खरंच म्हणजे तुझे विचार असे का चाललेत ना तेच मला कळत नाही आहे. नम्रता म्हणते की हे बघ इशू, तू जे वागते ना त्यामुळे माझे तसे विचार झालेले आहेत. ईश्वरी म्हणते की हे बघ असं काहीही नाही आहे, मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती किंवा काही केलेलं नाही आहे, तू प्लीज चुकीचं बोलू नको आणि असा समज तर अजिबात करून घेऊ नको की मी हे सगळं तुझ्यावर टाकायचा प्रयत्न करते. दोघींचेही आता वाद होतात. नम्रतेला समजवण्याचा आकाश प्रयत्न करतो पण ती काही ऐकून घेत नाही. तेवढ्यात तिथून आकाश येतो. एक मिनिट, काय चाललं आहे तुमचं? किती आवाज मोठ्याने किती ओरडताय? मिस इंदोर
काय झालं आहे सांगशील का? अगं आजीला बरं नाही आहे आणि तुम्ही किती ओरडताय. तेव्हा ईश्वरी म्हणते की तसं नाही, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतो आहे ना म्हणून बोलते मी. नम्रतात आई तिला म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतंय. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, हे तुम्ही शांतपणेही सॉल्व करू शकता. तिकडे घरात वातावरण काय आहे, आजीची तब्येत ठीक नाही आहे, प्लीज तुम्ही शांत व्हा आणि आवाज वाढवू नका, असं म्हणून तो तिथे सांगतो. आणि तेवढ्यात त्याला कॉल येतो. तो म्हणतो की ओके ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. आणि शिर्के नाही, तो बोलतो की ठीक आहे मी पोचतो वेळेमध्ये. आणि मग तो आता फोन ठेवून देतो. ईश्वरी म्हणते की काय झालं अर्णव सर? अर्णव म्हणतो की मिस इंदौर मंजुळाला सोडलेलं आहे आणि ती तिच्या घरी गेली आहे, त्यामुळे आपल्याला आता बघायला हवं पुढचं काय आहे ते. म्हणजे या सगळ्याच्या मागे कोण आहे ती व्यक्ती ही मंजुळाकडूनच समजणार आहे, त्यामुळे मी जातो आता. ईश्वरी म्हणते की मी पण येते अर्णव सर. तो म्हणतो की नको मिस इंदौर, तू इथे थांब, आजीला गरज आहे, मी निघतो, असं म्हणून आता ती निघालेली असतात. नंतर मग आता हे सगळं घडत असताना ईश्वरीच्या मनामध्ये वेगळेच विचार सुरू झालेले असतात. आणि मग अर्णव तिथून निघून जातो आणि नमूचा चेहरा मात्र आता रागीट झालेला असतो, कारण ईश्वरी इतकं होऊनही मी येऊ का असंच विचारत असते. नंतर वल्लरी मोबाईल वगैरे घेऊन आलेली असते. अर्णव तितक्यात घाईघाईत निघतो. त्याला विचारते की काय रे इतक्या घाईत तू कुठे निघाला आहे? तेव्हा तो म्हणतो की मामी ॲक्च्युली पोलिसांचा फोन आला होता, मंजुळाला त्या किडनॅपर्सने सोडून दिलेला आहे, त्यामुळे मला जाऊन बघायचं आहे नेमका काय प्रकार आहे तो. तेव्हा मात्र आता वल्लरी घाबरते. हा उदयकांत काही डोक्यावर पडला आहे का? त्या मुलीला सोडण्याची काय गरज होती? ती मुलगी आता सगळे सत्य सांगून बसेल, याला कळत नाही का? खरंच याला डोक्या नावाचा भागच नाही आहे. याचं काय करायचं ना काहीच कळत नाही. उदयकांत आता कुठल्या कोपऱ्यात बसला आहे देव जाणो. म्हणून ती आता सारखा त्याला फोन ट्राय करत असते, पण तो काही फोन उचलत नसतो. त्यानंतर अर्णव शिर्के मंजुळाच्या घरी गेलेले असतात आणि मंजुळा त्यांना पाणी वगैरे आणून देते. मंजुळाचे बाबा हे तिथेच बसलेले असतात. तेव्हा मग ते विचारतात की नक्की मंजुळा मला सांग, ते गुंड कोण होते आणि त्यांनी तुला त्रास वगैरे काही दिला नाही ना? सगळं ओके ना? तुला काही त्रास नाही ना झाला? तेव्हा ती म्हणते की नाही दादा, तसा मला काही त्रास दिला नाही त्यांनी, पण त्यांनी मला म्हणजे इथे आणून सोडलं, बाकी काहीही केलेलं नव्हतं, फक्त माझेही हात वगैरे बांधलेले होते बस, बाकी काही नाही. तेव्हा मग तो म्हणतो की थँक गॉड तुला काहीही झालेलं नाही. मग तू मला सांगणार होतीस ते सांग ना, नेमका तो माणूस कोण होता, दिसायला कसा होता, बाबांचा मारेकरी? तेव्हा मात्र मंजुळाचे वडील उठतात आणि अर्णव समोर हात जोडून उभे राहतात की सॉरी अर्णव साहेब, तुम्ही खरंच खूप मोठी व्यक्ती आहे आणि तुमची मदत करणं हे खरंच गरजेचं होतं, परंतु नाही, आता नाही, कारण की माझी मुलगी ही खूप मोठ्या धर्मसंकटात अडकली आहे तुम्हाला मदत करून. तिने तुम्हाला मदत करायला गेली, पण बघा किती मोठा प्रसंग ओढावला आहे तिच्यावर. त्यामुळे तुम्ही एक काम करा, आता तुम्ही मदत करू शकत नाही ना असंच समजा हवं तर, पण प्लीज शांत व्हा, ही मदत होऊ शकणार नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की पण काका असं काय करताय, एकमेव आय विटनेस आहे मंजुळा, तो माणूस कोण होता, बाबांचा मारेकरी कोण होता, हे ओळखण्याची एकमेव आयडेंटिटी म्हणजे मंजुळा आहे, म्हणून मला मदत हवी होती. तेव्हा लगेच मग ते म्हणतात की नाही, म्हणजे मी या गोष्टीची रिस्क घेऊ शकत नाही. तुमची जर मुलगी असती कोणाची तर तुम्हाला समजलं असतं की आपल्या पोटच्या गोळ्याला जर काही प्रॉब्लेम झाला तर काय होऊ शकतं ते, त्यामुळे मी आता कुठली रिस्क नाही घेऊ शकत. शिर्के म्हणतात की असं करू नका, म्हणजे तुम्ही समजून घ्या, हे सगळं होणं खरंच खूप गरजेचं आहे, प्लीज समजून घ्या. तेव्हा तरीही ते म्हणत असतात की नाही, मी अजिबातच समजून घेऊ शकत नाही, प्लीज तुम्ही येऊ शकता, म्हणजे ही मदत तर आम्हाला करता येणार नाही, पण बाकीचे काही असेल तर नक्की आम्ही करू शकतो, पण ही मदत नाही करता येणार, कारण की हे कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन हे आमच्यासारख्या गरिबांचं काम नाही आहे आणि माझी मुलगी उगेच त्यामध्ये अडकली तर माझा जीव वरखाली होतो, त्यामुळे राहू दे, या गोष्टी आता नको. तेव्हा मग अर्णव त्यांच्याकडे बघत असतो. तरीही शिर्के विचारत असतात. अर्णव म्हणतो की इट्स ओके शिर्के, राहू दे, तुम्हाला नसेल काही सांगायचं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग अर्णव त्यांना पैसे देत असतो. तेव्हा मग आता लगेच अर्णव त्याला म्हणतो की नाही प्लीज हे सगळं घ्या. तेव्हा ते म्हणतात की नको, म्हणजे साहेब पैसे वगैरे काही नको. तरीही अर्णव म्हणतो की प्लीज ठेवा, तुम्हाला गरज पडेल. आता अर्णव त्यांना पैसे देतो आणि तिथून निघून जातो. आणि मग त्यानंतर हे सगळं होत असताना ती विचार करते की काय करायचं, तिच्याही डोक्याला वेगळंच टेन्शन सुरू असतं. मग अर्णवने हे सगळं केल्यामुळे आता तिला लवकरात लवकर ती काही बोलेल का याची शाश्वती नाही, पण नक्कीच मंजुळाच्या मनामध्ये विचार सुरू असतात. शिर्के आता पैसे काढून देत असतात, तरीही ते नाही म्हणत असतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, राहू दे, तुमच्याकडे कशाचीही गरज लागू शकते,
आणि हे बघ, अजून काही मदत लागली ना मला तर तुम्ही नक्की सांगा, कारण की मंजुळा माझ्या लहान बहिणीसारखी आहे. तिच्या शिक्षणासाठी किंवा आणखी कशासाठी गरज लागली तर नक्की मला अगदी मनाने हाक मारा, मी येईन तुमच्यापर्यंत, असं म्हणून अर्णव आता त्यांना बोलतो. आणि त्याच वेळेला आता हे सगळं झाल्यानंतर त्यांना खरं तर खूप वाईट वाटत असतं. मंजुळालाही वाईट वाटतं की तिला मदत करता येत नाही, पण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. तेव्हा मंजुळाचे वडील हात जोडतात अर्णवसमोर आणि धन्यवाद असं हात जोडून म्हणतात. मग अर्णव पुढे निघून जातो आणि शिर्के पण मंजुळाला बाय बोलून तिकडून आता निघून गेलेला असतो. त्यानंतर मंजुळाचे वडील यांना बिचाऱ्यांना खूप वाईट वाटलेलं असतं की मदत करायची असते परंतु तरीही मदत करता येत नाही. मंजुळालाही रडायला येत असतं. तेव्हा मंजुळा हिच्याकडे बाबा बघत असतात आणि म्हणतात की बाळा, जे काही झालं ते ठीक आहे, परंतु आता आपल्याला या गोष्टीत पडायचं नाही आहे, होईल सगळं व्यवस्थित होईल, तू नको लक्ष देऊस, असं म्हणून आता ती बाबांच्या बाजूला बसलेली असते. तेव्हा बाबा तिच्या डोक्यावरून अगदी मायेने हात फिरवतात आणि आपली लेक घरी परत आली यांचा आनंदही असतो, परंतु मदत करू शकत नाही याचं दुःखही त्या दोघांच्याही मनामध्ये आता सरत असतं. नंतर वल्लरी उदयकांतला खोलीमध्ये येऊन कॉल करत असते. उचल रे फोन उचल, कुठे तडमडायला राहिला आहे काय माहिती, बसला असेल कुठेतरी धारू ढोसून. तेव्हा मग ती सारखी फोन ट्राय करते. तेव्हा कुठे तो जाऊन फोन उचलतो आणि उदयकांत म्हणतो की हॅलो काय गं काय बोल. तेव्हा ती म्हणते की हॅलो बोल काय बोल, तू जरा डोक्यावर पडला आहेस का रे. तेव्हा तो म्हणतो की आता काय झालं आहे बोल नीट. तेव्हा ती म्हणते की अरे त्या मंजुळाला सोडण्याची तुला काही गरज होती का, का सोडून दिलंस तू. तेव्हा तो म्हणतो की का सोडून दिलंस म्हणजे काय, जे किडनॅपर होते, जे गुंड होते पोरं काम करणारी, त्यांना मी पैसे दिले नाही, मग जर मी त्यांचे पैसे दिले नाही तर ते माझं काम करतील का, म्हणून त्यांनी तिला सोडून दिली. तेव्हा मग ती म्हणते की अरे मूर्खा, जर इतकंच होतं तर मग हे सगळं करण्याची तुला गरज काय होती. त्यांना पैसे चालायचे होते आणि तोंड बंद करायचं होतं ना. मग तिला सोडलंयस, तुला कळू शकतं का याचे परिणाम काय होत आहेत. ती मुलगी अर्णवला तुझ्यापर्यंत पोचवायला मदत करेल, मग तू काय माझ्यापर्यंत गळफास आणून सोडशीलच, लक्षात घे. त्यामुळे तुला काही पडलेलं नाही आहे, तुला काय तू कसाही आहेस, परंतु मला अडकायचं नाही आहे ना. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, तू ना जास्त टिवटिव करू नको, कशाला डोकं खाते. ती म्हणते की डोकं खाते म्हणजे काय, तुला कळतं आहे का, जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यात माझीही मान अटकणार आहे. आता तुझ्यापर्यंत पोलीस आले तर मीही पडेन त्याच्यामध्ये. तेव्हा मग तो म्हणतो की अगं तू ना जरा तुझं तोंड बंद कर, तुला काय वाटतं, तू जास्त शहाणपणा करतेस का, आणि हो सारखं मला तेच ऐकून दाखवू नकोस, कळलं ना. माझं सगळं काही नशा उतरून टाकतेस तू, सोड, मला बोलायचं नाही आहे. तेव्हा मग ती त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते की उदयकांत, जास्त शहाणपणा करायचं नाही, समजलं ना. तेव्हा मग तो म्हणतो की दीड दमडीची बाई तू, आणि त्यामध्ये हे सगळं कसं करणार आहेस तू. दीड दमडीची बाई संसाराला आलीस आणि श्रीमंत घरात पडलीस, पण तुला मी बघतो, चल ठेव फोन, असं म्हणून तो रागाने फोन ठेवून देतो. आता मात्र वल्लरी चिडलेली असते. ती म्हणते की आता मला ना याला बघायलाच हवं, या उदयकांतलाच कायमचं गायब करून टाकलं पाहिजे, असा तिच्या मनामध्ये विचार येत असतो. नंतर अर्णवला शिर्केंचा फोन येतो की सर, उद्या आपली ॲन्युअल जनरल मीटिंग आहे. अर्णव त्यांना थँक्यू म्हणतो आणि त्याच्यानंतर मनात विचार येतो की उद्या AGM आहे, म्हणजे आपल्याला नेक्स्ट कमिटी नेमायची असेल, त्यासाठी आपल्याला नॉमिनेशन म्हणजेच आपल्याला वोटिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि हा सगळा प्रकार उद्या घडणार आहे, नेक्स्ट कमिटीसाठी वोट झाले पाहिजेत ऑफिसमध्ये, असा विचार येतो. तर इथे वल्लरी ही नम्रताला सांगत असते की उद्याची मीटिंग आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे, आणि जर तुम्ही दोघं याच्यामध्ये निवडले गेलात, म्हणजे आपला आकाश निवडला गेला, तर तुमच्या दोघांचंही पुढचं आयुष्य जे असेल ना ते अगदी सुखाचं असणार आहे, तुम्ही पुढचं सुखाचं आयुष्य अगदी काढू शकता. तेव्हा मग आता नम्रता विचार करत असते की ठीक आहे आई, आता काही झालं तरीही हे सगळं मी करणारच. आणि ईश्वरी विचारत असते की जर त्यांना हे सगळं मिळू शकते का, म्हणजे ती आकाशबद्दल बोलत असते. तेव्हा तो म्हणतो की हो मिळू शकतं, परंतु ज्याप्रमाणे वोटिंग होईल, जर आपल्या कमिटीमधल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सने त्याच्या बाजूने वोट दिले तर आणि तरच तो कमिटीमध्ये येऊ शकतो, म्हणजे तो जिंकू शकतो, अशी गोष्ट आहे. तेव्हा आता ईश्वरी त्याचा विचार करते आणि नंतर वल्लरीला नम्रता सांगते की आई, आता काहीही झालं ना तरीही मी आकाशना तयार करणार आहे. आता ही जी काही मीटिंग होणार आहे त्यामध्ये आकाशच जिंकले पाहिजेत, असाच विचार आता मी करते. त्यामुळे आता आकाशना जिंकवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, त्यांना उभं राहायलाही तयार करणार आणि त्यांना जिंकण्यासाठीही तयार करणार. आणि हे सगळं मी आता माझ्या बाजूने घडवून आणणार, आमचं आयुष्य आता मी बदलवणार, असं नम्रता विचार करते. आणि वल्लरीने मस्त आग लावून दिलेली असते. नेमकं पुढे कसं काय घडणार पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.